नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की सबस्ट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट आपण कशा पद्धतीने करतोय. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे का सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. मग आता पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे की टूज कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय. मग आता मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एखादा बायनरी नंबर आहे आणि त्या बायनरी नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट आपण कशा पद्धतीने करतोय. मग आता एखादा बायनरी नंबर असेल आणि त्या बायनरी नंबरचा जर वन्स कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर आपण काय करतोय, वनचा 0 करतोय आणि 0चं काय करतोय 1 करतोय. ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय करत होतो, वन्स कॉम्प्लिमेंट काढत होतो. मग आता एखाद्या बायनरी नंबरचा जर आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर पहिल्यांदा त्या बायनरी नंबरचा आपल्याला काय करावा लागतो, वन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि वन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट केला की त्याच्यामध्ये काय करायचं, 1 ऍड करायचा. मग ज्यावेळी तुम्ही एखाद्या बायनरी नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 1 जर ऍड केला तर तुम्हाला काय भेटतो, टूज कॉम्प्लिमेंट भेटतोय. म्हणजेच काय, आता 0 + 1 1 ॲज इट इज 0 आणि 1. मग हा झाला ह्या बायनरी नंबरचा काय टूज कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय, पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आणि त्या वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये काय 1 ऍड केल्यावरती तुम्हाला काय भेटतोय, टूज कॉम्प्लिमेंट भेटतोय. मग ह्या टूज कॉम्प्लिमेंटचा यूज करून आपल्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग त्यासाठी काही स्टेप्स आहेत. मग पहिला स्टेप्स आपल्याला माहित आहे की राईट द टू बायनरी नंबर्स. म्हणजेच काय की कुठलाही नंबर जर दिला असेल तर त्याचं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, बायनरी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. नेक्स्ट काय, फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. म्हणजे जो दुसरा नंबर आहे त्या दुसऱ्या नंबरचा आपल्याला काय करायचं, सेकंड कॉम्प्लिमेंट म्हणजे टूज कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा. थर्ड स्टेप काय, ऍड फर्स्ट नंबर अँड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. म्हणजेच काय, जो टूज कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचा आणि पहिला जो नंबर आहे त्या नंबरचा आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं. नेक्स्ट काय की जर कॅरी जनरेट झाला असेल तर काय करायचंय, तो जो कॅरी आहे तो कॅरी रिमूव्ह करून टाकायचा. आणि जर कॅरी जर जनरेट झाला नसेल तर काय करायचं, जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टचा टूज कॉम्प्लिमेंट आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला काय निगेटिव्ह साईन द्यायचा आहे. मग आता आपण एक एक्झाम्पल बघूया आणि त्या एक्झाम्पल थ्रू आपण काय समजून घेऊया की कशा पद्धतीनं टूज कॉम्प्लिमेंट जो आहे तो वर्क करतो. मग आता आपल्याकडे एक 2 डेसिमल नंबर आहेत. सपोज फॉर एक्झाम्पल 9 हा एक डेसिमल नंबर आहे आणि काय त्याच्यामधनं आपल्याला 5 हा जो आहे तो मायनस करायचा आहे. मग आता 9 हा जो आहे, 9चा पहिला स्टेप काय आपला की काय की जो काही नंबर दिला असेल त्या नंबरचा बायनरी मध्ये काय करायचं, आपल्याला कन्वर्जन करायचं. मग आता बायनरी मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर काय 1 2 4 8 16 32 अँड सो ऑन. मग आता 9चा बायनरी नंबर काय, कुठल्या नंबर पासून 9 म्हणतोय, 8 आणि 1. मग त्याला काय करा, 1 करा, बाकीचे काय 0. मग 9चा बायनरी नंबर काय झाला, 1001. आता दुसरा काय 5 आहे. मग आता 5 जर बनायचं असेल तर काय 5 कुठल्या नंबर पासून बनतोय, 4 आणि 1 पासून बनतोय. मग त्यांना काय करायचं, 1 द्यायचं, बाकी काय 0. मग 5चा बायनरी नंबर जर तुम्ही बघितला काय 0101. मग आता आपण पहिला स्टेप जो आहे तो आपण काय केलो, फॉलो केलेला आहे. आता दुसरा स्टेप काय सांगतोय, फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. मग आता स्टेप नंबर 2 काय आहे की आपल्याला जो सेकंड नंबर आहे कुठला 5 त्याचा टूज कॉम्प्लिमेंट करायचा आहे. मग आता 0101चा आपल्याला टूज कॉम्प्लिमेंट करायचा आहे. मग टूज कॉम्प्लिमेंट करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, वन्स कॉम्प्लिमेंट करतो. मग वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय 1चा 0 0चा 1 1चा 0 0चा 1. आणि टूज कॉम्प्लिमेंट ज्यावेळी आपण काढतो त्यामध्ये काय करतोय, हा जो वन्स कॉम्प्लिमेंट आहे त्यामध्ये काय करतो, 1 ऍड करतोय. मग 0 + 1 1 1 0 1 हा झाला तुमचा काय टूज कॉम्प्लिमेंट. मग आता थर्ड स्टेप काय सांगतोय की ऍड फर्स्ट नंबर अँड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर. म्हणजेच काय, हा जो सेकंड कॉम्प्लिमेंट नंबर आलेला आहे, टूज कॉम्प्लिमेंट नंबर आलेला आहे, तो काय करायचा, आपल्याला पहिल्या नंबर मध्ये काय करायचं, ऍड करायचं. मग आता स्टेप नंबर 3. मग आता पहिला नंबर कुठला आहे आपला 1001 आणि सेकंड नंबर कुठला आहे 1011.
मग आता ह्या दोघांची आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं आहे. मग आता 1 + 1 आपल्याला माहित आहे 2, 2 कसं लिहितं 1 0, मग 0 इथं कॅरी येतं. मग आता 1 + 1 काय असणार 0, कॅरी तुमचा काय येणार 1, मग हा तुमचा काय 1. मग 1 + 1 0 आणि कॅरी हा तुमचा काय आलेला असतो 1 आलेला असतो. मग आता ह्याच्यामध्ये कॅरी जनरेट झाला किंवा नाही झाला हे आपल्याला कसं समजणार आहे. मग आता बघा किती बीट होते आपल्याकडे, हा 4 बीट होता आणि हा 4 बीट. मग आता 4 बीटची ऍडिशन ज्यावेळी आपण करतोय आणि त्याचा जर रिझल्ट 5 बीट येत असेल तर याचा अर्थ काय झाला कॅरी जनरेट झालेला आहे. मग हा तुमचा काय कॅरी आहे आणि हा तुमचा काय रिझल्ट आहे, हा तुमचा काय रिझल्ट आहे. मग आता नेक्स्ट हा जो कॅरी आहे, कॅरी तर आपल्याला जनरेट झालेला. मग आता बघा इफ कॅरी जर जनरेट झाला असेल तर कॅरी काय करा डिस्कार्ड करा, म्हणजेच काय रिमूव्ह करून टाका. मग फायनल जो रिझल्ट जो आहे तो काय असणार आहे तुमचा रिझल्ट काय 0 1 0 0. मग हा जर तुम्ही बायनरी नंबर बघितला तर हा बायनरी नंबर कशाचा आहे बघा, हा तुमचा 1 असतोय 2 4 आणि 8. मग आज जर तुम्ही बघितला तर नंबर किती आलाय 4. मग आता मला सांगा 9 मधनं 5 गेल्या किती येतोय 4. मग आता लास्टला लिहिताना काय 9 हा एक डेसिमल नंबर आहे, त्याच्यामधनं जर 5 जर मायनस केला तर किती येतोय 4 हा जो आहे तो डेसिमल नंबर येतो. समजलं कशा पद्धतीने आपण काय करतो सबट्रॅक्शन युजिंग 2's कॉम्प्लिमेंट करतो. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. आता काय की 5 हा एक डेसिमल नंबर आहे, त्याच्यामधनं आपल्याला काय करायचं 9 हा जो नंबर आहे तो नंबर काय करायचा आहे सबट्रॅक्ट करायचा आहे कशाचा 2's कॉम्प्लिमेंटचा यूज करून. मग आता फर्स्ट स्टेप काय आपलं की बायनरी मध्ये काय करा कन्वर्जन करा. मग आता 5 चा बायनरी नंबर काय असतं 0 1 0 1 आणि 9 चा बायनरी नंबर काय असतो 1 0 0 1. मग पहिलं काम आपलं झालेलं आहे की बायनरी मध्ये आपण काय केलं कन्वर्ट केलं. ओके, जर सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये काय डायरेक्टली बायनरी नंबर दिला असेल तर डायरेक्टली तुम्हाला काय करायला लागणार आहे की बायनरी नंबर लिहून तुम्ही कॅल्क्युलेट चालू करू शकता. दुसरा काय की फाइंड 2's कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. मग जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबरचा आपल्याला काय करायचं 2's कॉम्प्लिमेंट करायचं आहे. मग आता 9 आहे. ओके, स्टेप नंबर 2 आपल्याला काय की जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबरचा आपल्याला काय करायचं 2's कॉम्प्लिमेंट करायचं. मग 2's कॉम्प्लिमेंट करतो म्हणजे पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट करायला लागणार. मग 1's कॉम्प्लिमेंट काय असणार आहे 0 1 1 0. मग आता 2's कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर 1 काय करायला लागणार आपल्याला ऍड करावं लागणार आहे. मग 0 + 1 1 1 1 0. मग हा तुमचा काय 2's कॉम्प्लिमेंट आला. मग आता स्टेप नंबर 3 जर तुम्ही बघितला काय की ऍड फर्स्ट नंबर अँड 2's कॉम्प्लिमेंट, म्हणजे पहिला जो नंबर आहे आणि जो 2's कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट केलेला आहे तो नंबर आपल्याला काय करायचा ऍड करायचा. मग आता 0 पहिला नंबर काय होता आपला 5, मग 0 1 0 1. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हा जो 2's कॉम्प्लिमेंट आहे तो ऍड करायचा आहे. मग आता मला सांगा 1 + 1 2 येतं म्हणजेच काय इथं 0 आला इकडे 1. मग 1 + 1 0 कॅरी हा तुमचा 1 आला. मग 1 + 1 हा तुमचा काय इथं 0 येणार आहे आणि कॅरी हा तुमचा काय 1. मग 0 + 1 1. मग 1 प्लस आता इथं काय आहे का 1 + 0 1 1 + 0 1. मग हा तुमचा काय रिझल्ट आलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये कॅरी जनरेट झालेला आहे का नाही झाला. मग आता कॅरी जनरेट कधी होतो जर सपोज आता हा 4 बीट आहे आणि हा 4 बीट आहे, जर 5 बीट रिझल्ट येत असेल तर कॅरी जनरेट होतं. आता ह्याच्यामध्ये काय जनरेट जो रिझल्ट आहे तो 4 बीटच आहे, मग त्यामुळे कॅरी जनरेट झालेला नाहीये. मग काय सांगितलंय स्टेप नंबर 5 की इफ कॅरी इज नॉट जनरेटेड देन टेक 2's कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट अँड गिव्ह निगेटिव्ह साइन. म्हणजे हा जो रिझल्ट आहे या रिझल्टचा आपल्याला काय करायला पाहिजे 2's कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे. मग आता नेक्स्ट काय 1 1 0 0. मग याचा 2's कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे म्हणजेच काय 0 0 1 1 आणि ह्याच्यामध्ये काय करा 1 ऍड करा 2's कॉम्प्लिमेंट साठी. मग 1 + 1 0 कॅरी हा तुमचा 1 आला. 1 + 1 0 कॅरी हा तुमचा काय आला 1 आला, म्हणजे हा 1 आणि 0. मग हा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर हा रिझल्ट काय हा तुमचा काय असतो 1 2 4 आणि 8. मग आता जर तुम्ही बघितला
5 मायनस 9 म्हणजेच किती 4. मग आता हा 4 आलेला आहे, पण आता आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह साईन काय करायचं आहे त्याला द्यायचं आहे. मग हा -4 असणार आहे. मग लास्टला लिहिताना काय हो, 5 हा एक डेसिमल नंबर आहे, त्याच्यामधला 9 हा जर मायनस केला तर काय येणार आहे रिझल्ट -4. मग ह्या पद्धतीने काय हो, सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट आपण यूज करतोय. हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.